शरद आणि अनिल. तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतं अतुल. तर अतुल आणि खेळण्यासाठी सज्ज असतील ते अनिल व दुसऱ्या बाजूला असतील ते शरद. अशी सलामी जोडी प्रभाकर यांनी सांगितलं व त्यांचं वर्णन केलं की उत्कृष्ट फलंदाजाची जोडगोळी म्हणता येईल, कारण ज्यांनी अर्धशतक फटकावलं होतं. खरोखरच कौतुक करावं तेवढं. शेखर मडवी अतुल मडवी यांचा पहिला चेंडू अनिल यांच्यासाठी. पहिला चेंडू फटकावलाय, बघायचं चेंडूच्या रेषेत क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सोपा असा झेल लॉंग ऑन से मारेशिकडून येऊन झेल टिपतात. फटका तर नक्कीच फसला होता, हा बोली होता, षटकार झाला होता, परंतु चेंडू फळीची काहीसं त्याच्यावर ताकद कमी पडली असं मला वाटतं. प्रभाकर भाऊ या झेलबद्दल. नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिला बळी. मी मगाशीच म्हटलं होतं वेल बिगन इज हाफ डन. कळवा संघासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. ज्या संघाला चांगली सुरुवात तो संघ पुढे मुसंडी मारू शकतो असं मी म्हटलं होतं. इथे मात्र पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचे मनसुबे सादर केले होते. इथे ते अनिल सुतार यांनी शॉटमध्ये ताकद नव्हती, एलिव्हेशन बरोबर होतं, परंतु इथे टायमिंग तेवढं बरोबर जमलं नाही आहे आणि त्या कारणाने चेंडू मात्र जास्त उंच गेला. अनिल सुतार बाद होऊन परत पेव्हिलियनमध्ये येताना दिसत आहेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो संजीव अर्थातच कोपरखड्याची जावई. तर आपण जो नियम आपला माहितीच असं सगळ्यांना की सीमारेषेला बाद झालेला फलंदाज सीमारेषेपलीकडं यायचा नाही आणि तो तत्पूर्वी एक आपला येणारा फलंदाज सीमारेषेपलीकडे आतमध्ये आला पाहिजे. हा नियम जो आहे तो कदाचित विसरून जातो, परंतु चाणक्य अनिल यांनी तो पाळलेला आहे आणि संजू यांना आपल्या आतमध्ये येईपर्यंत सीमारेषेवर थांबले होते. तर पुढचा चेंडू अर्थात दुसरा चेंडू घेऊन येते ते अतुल. सामना करतील संजू आणि ते मात्र फटकावण्याचा प्रयत्न एष्ट्यांवरून चेंडू जातो. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी होताना दिसते ती आपल्या बघतोय की अतुल मडवी यांची. पुन्हा एकदा अतुल मडवी गोलंदाजीच्या बोल्यावर काहीसा फुलटॉसमध्ये चेंडूला सन्मान देताना कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फटकावला. चेंडू एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेताना सुरेख ताळमेळ, एकलपट्टीवर धावण्याचा उत्कृष्ट असं ताळमेळ. रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणतोय. संजू आपल्या वैयक्तिक 2 धावांनी खातो करतात, संघाचं देखील खातो करतायत. धाव संख्या 1-2. पुढचा चेंडू घेऊन येतो अतुल. सामना करतील संजू. तर चौथा चेंडू देखील निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. काहीसं चेंडू सोडून देणार कदाचित तर नकारात्मक चेंडूच्या आषाढभूत नजरेने, परंतु पंचांनी ते हात पेटाळून लावलेले अर्थातच निलेश म्हात्रे यांनी. दरम्यान अतुल यांचा पुढचा चेंडू संजू यांच्यासाठी. फुलटॉसमध्ये भिरकावून दिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने. वतंग षटकार, अप्रतिम फटका. काहीसा खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी झालेली आहे या 5व्या चेंडूवर आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला. अर्थातच खरपूस समाचार घेतलेला आणि 6 धावा वसूल केल्या आपल्यासाठी आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 8वर. नक्कीच एक लॉलीपॉप चेंडू, बॅटवर चेंडू, लोअर फुल टॉस, लेग स्टंपच्या बाहेर आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय संजू यांनी. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील घेऊन येतात अतुल आणि ते मात्र पुनरागमन करताना आणि ते मात्र 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेताना काहीसं खराब दुसऱ्या इष्टक्षणाचं आणि ते मात्र बघायचं आहे धावचीची संधी परंतु नाही आहे. परत पाठवलं नक्कीच फलंदाजांना आपल्या संजू यांना आणि अशा प्रकारे 2 धावा मिळत आहेत. काय बाईच्या रूपाने, लेग बाईच्या हिशोबाने. गोठवली संघाचं आपण पुनरागमन. या गारेगार शीतपेय या मरुश्वर प्रकाश भाऊ गारेगार पेय आहे आपल्यासाठी प्रकाश. तर या पहिल्या षटकात 10 धावा बहाल केल्या. ते 1 षटकार खराब, चेंडूचा पुरेपूर नाही तर 3 बरोबर 4 चेंडू सुरेख अप्रतिम. त्या 4 चेंडूमध्ये त्यांनी जवळजवळ 1 बळी नक्कीच मिळवला होता आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आणि दुसऱ्या षटकाचं षटक घेऊन येतात पुरी प्रवीण म्हात्रे येतात. तत्पूर्वी मी आमंत्रित करतो प्रभाकर पाटलांना. थँक्यू सीएम.
आणि आपण पाहिलं आता की इतकी सुंदर गोलंदाजी करत होते अतुल मडवी, परंतु एक चेंडू 6 धावा आणि चित्र बदललं. क्रिकेटमध्ये कोणत्या घडीला काय होईल ते सांगू शकत नाही, त्याचा प्रत्यय आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आता मात्र शरद पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय, सज्ज होतोय खेळण्यासाठी. प्रवीण यांची गोलंदाजी, प्रवीण एक चांगला गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू भिरकावलेला आहे, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये जातोय, 2 क्षेत्ररक्षक अडवू शकत नाही, चेंडू जातोय तो सीमा पार. 4 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड चौकार. कारण इथे पाहिलेला होता ऑफ्टमच्या चेंडू किंचितचा बाहेर, चेंडूला फक्त त्याने दिशा दिली. काय टायमिंग, काय नजाकत, काय जबरदस्त शॉट म्हणावं लागेल. आणि त्या शॉटला सरळ कार्पेटच्या सहारे चेंडू गेला. 2 क्षेत्रकांना बरोबर मधोमध गॅपमध्ये चेंडू धाडलेला त्यांनी तो सीमा पार 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर एक चांगली सलामी, त्याला वेलकम केलेलं आहे प्रवीण ह्याला शरद यांनी. शरद एक अनुभवी खेळाडू, एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन आहे, एक मोठा फलंदाज आहे वाशी संघाचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा इथे रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न, फसलेला प्रयत्न, चेंडू जाऊन विसावतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि त्याचबरोबर एक डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर 4, दुसरा चेंडू डॉट बॉल, 14 धावा फळकावर, 1 गडी बाद, 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, दोन्ही संघांसाठी समान संधी आहे इथे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न, ऑफ्टमच्या किंचित बाहेरचा चेंडू, परंतु चेंडू आणि फळी यांचं काही मेचकूट इथे जमताना दिसत नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतो. प्रभाकर भाऊ, आपण बघतो की रिव्हर्स जो शॉट आहे उलट झाडू पद्धतीचा, त्या फटक्यावर 4 धावा मिळतात, आपण वाहवा करतो, पण तोच फटका कधी कधी नुकसानकारक ठरतो. या आपण नक्कीच पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि फसलेला प्रयत्न आणि क्लीन बोल्ड करतो इथे तो प्रवीण शरद याला. आणि शरद ह्याची संपुष्टात तिथे खेळली. आणि त्याचबरोबर शरदला परत पेव्हिलियनमध्ये यावं लागेल, डगआउटमध्ये यावं लागेल, त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो डॅशिंग डायनामाइट स्फोटक फलंदाज, स्वतः संघाचा कर्णधार मुकेश म्हात्रे. आणि आता मात्र इथे संपूर्ण जबाबदारी असणार आहे ती मुकेश म्हात्रेच्या खांद्यावर. कारण दोन्ही ओपनिंगचे फलंदाज जे होते, ज्यांच्या नावावर मोठे मोठे रेकॉर्ड्स, ते मात्र बाद होऊन परत डगआउटमध्ये येऊन स्थिरावलेले आहेत. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातो तो स्वतः कर्णधार मुकेश म्हात्रे, ज्याच्या खांद्यावर मोठी आता जबाबदारी असणार आहे आपल्या संघाला पुढे नेण्याची. परंतु मी मगाशीच म्हटलं होतं, टिचून गोलंदाजी करण्यामध्ये माहेर असलेला असा प्रवीण, एक जबरदस्त गोलंदाजी, त्याचा चेंडू असा सरळ आतमध्ये येताना दिसतो, स्टंपमध्ये येताना दिसतो. यष्ट्यांचा वेध घेतलेला होता त्यांनी, क्लीन बोल्ड केलं शरदला. इथे मात्र लोअर फुटटॉसचा चेंडू भिरकावलेला चेंडू जातो तो मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतोय, थ्रो करतोय. 1 धाव मात्र घेतलेली आहे, खातं उघडलेलं आहे ते मुकेश यांनी आपल्या संघासाठी. 1 धाव पुढे नेलेली आहे. 15 धावा, आय एम सॉरी, 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स, 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे त्या प्रवीण यांनी. पहिला चेंडू 4, नंतर डॉट, नंतर विकेट, नंतर 1. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होणार आहे खेळण्यासाठी संजू. लोअर फुलटचा पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतो. इथे हात रुंदावताना अंपायरच्या आमच्या बाजूने वाईट करार केलेला आहे अंपायरांनी. आणि त्याचबरोबर 1 अवांतर धाव, 1 अवांतर चेंडू टाकावा लागेल. 16 धावा फडकावा लागलेल्या, 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स, 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आता मात्र खरोखरच मोठी कशमकश इथे पाहायला मिळते, कारण इथे वाशी संघ थोडासा मागे पडतोय की काय असं आपल्याला पाहायला मिळते. कारण इथे जोरदार मुसंडी मारलेली आहे इथे प्रवीण याच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खेचला होता संजू आणि त्यानंतर मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रवीण यांची. लोअर फुलटाचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इथे मारण्यामध्ये अयशस्वी पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय, डॉट बॉलची सांगता. त्याचबरोबर इथे ओव्हरची समाप्ती, ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फळकावर 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 16 धावा फळकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली सुरुवात म्हणावी लागेल इथे कळवा संघासाठी सुद्धा. दोघांना समान संधी असणार आहे या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. फारच संत खेळ म्हणावा लागेल तो वाशी संघाकडून, कारण इथे 4 ओव्हरची मॅच आहे, ह्याचं भान अनुमान ठेवावं लागेल ते दोन्ही संघाच्या कर्णधारांना.
2 ओव्हर 16 धावा, फक्त 16 धावा आणि 2 गडी बाद झालेले ते ओपनिंगचे बॅट्समन स्थिरावलेले डगआउटमध्ये. आणि 3री ओव्हर प्रगतीपथावर इथे बदल होते. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये CM येत आहेत पुन्हा आपल्यापर्यंत समालोचन करण्यासाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक मनोज उर्फ व मॉन्टी. सामना करतील मुकेश. काहीसं डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा, भरपूर बाहेर जाणारा, पंचांचे हात जमिनीला समांतरपणे मैदानाला समांतरपणे रुंदावत आहेत आणि नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येने पुढे सरकता, अर्थातच धावसंख्या 17. सूर्य अप्रतिम षटक, एक चौकार पहिल्या चेंडूवर गेल्यानंतर देखील प्रवीण यांचं षटक ते उत्कृष्ट षटक. धावसंख्या 17, 2 बाद 17. मनोज काहीसं पंचांबरोबर हितगुज करताना. सुरेख फटका, स्क्वेअर लेग फाईन लीगच्या मधोमध फटकावलेला हा फटका बघायचा, एक धाव देऊन जातोय तो मुकेश यांना आणि एकाच धावावर समाधान मानवतो. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे फाईन लेग सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक. आणि अशा प्रकारे आता मात्र मनोज गोलंदाजी करतील ते संजू यांच्यासाठी. अधिक 40 क्रीडा संघ कोपर खेळणे, त्याचबरोबर अधिक 40 क्रीडा खेळणे सांडपाडा, दोन्ही संघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ते मात्र कावाच्या दिशेने चेंडू फटकावला आहे संजू आणि 1 धाव पूर्ण. आणि मुकेश ते साथ देतात त्यांना 2 धाव पूर्ण. दिलीप काही वरले का नाही तर मनोज यांचा पुढचा चेंडू संजू यांच्यासाठी. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 20. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना हळुवार पद्धतीचा चेंडू सोडून दिला होता, चकवला परंतु फ्लिक केले चेंडू मिड विकेट सीमारेषेवरती. ते क्षेत्ररक्षक प्रवीण करण्यापूर्वी 1 धाव घेण्याची संधी मिळते संजू यांना. संघाला, वाशी संघाला 1 धाव मिळते. धावसंख्या 2 बाद 22. माफ करा 21. पण हा सामना 4 षटकाचा असेल याची नोंद घ्यायची आपण. आपल्याला माहितीच मगाशीच अनाऊन्स केलं होतं. आणि ते मात्र लॉंगॉनच्या दिशेने चेंडू फटकावला, 1 धाव होताना दिसते आणि एकाच धावावर समाधान मला कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होताना दिसते लॉंगॉनच्या सीमारेषेवर. 1 धावावर संघाची धावसंख्या 2 बाद 22. आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू घेऊन येतील मनोज उर्फ मॉन्टी. सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत एक नकारात्मक चेंडू, अशा प्रकारे 6 धावा दिले आहेत 5 चेंडूमध्ये. बळी काय मिळवता आलेला नाही आणि बघूया ह्या शेवटच्या चेंडूवर बळी मिळवतात का चौकार की षटकार जातोय. रतन पाटील व निलेश म्हात्रे अशी पंचांची जोडगोळी ह्या सामन्यातील. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र डाव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या मैदानाला समांतरपणे रुंदावतात. नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येने पुढे सरकते. धावसंख्या अर्थातच 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 वर जाताना दिसते. आणि अजूनही डावातील 13 चेंडू शिल्लक, माफ करा 7 चेंडू शिल्लक आहेत. आणि ते मात्र पुन्हा एकदा नकारात्मक लगोलग दुसरा दिशा भरकटली गेलेली आहे 6व्या चेंडूवर. 6वा चेंडू टाकताना, शेवटचा चेंडू टाकताना सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू तर चांगलीच सुरेख टाकले होते परंतु हे 2 चेंडूमुळं 2 धावा गेले, अतिरिक्त गेलेत. आणि हा शेवटच्या चेंडू काय परिणाम येतो तो बघायचा आहे. आणि इथं परिणाम आला एक वाशी संघासाठी. आणि इथे एकदम लगोलग सीमारेषे लगत चेंडू. नक्कीच नजर इथे होती की षटकार की काय बघायचं आहे. पण प्रवीण हे स्वतः चाणाक्ष क्षेत्ररक्षक आणि कळवा संघासाठी तो फटका सुदैवी ठरला. एक नकारात्मक चेंडू सुदैवी ठरला. संजू जावय आमच्या कोपरखेड्याचे बाद होताना दिसत आहेत.
तर पुढचं षटक टाकण्यापूर्वी मी इथे आमंत्रित करतो एक उत्कृष्ट समालोचक प्रभाकर पाटलांना. थँक्यू CM. आणि खरोखरच रटाल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जो लौकिक वाशी संघाचा होता तसा आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. अजूनही धावसंख्या आहे सीमित पाहायला मिळते. 24 धावा फळकावर लागलेल्या आहेत. आय एम सॉरी, किती आहेत? 24. ओके. आणि आता मात्र मुकेश म्हात्रे ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे तो खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटच्या सहारे चालला आहे. तिथे मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसतोय. बघूया. आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. एक जमेची बाजू म्हणजे स्वतः मुकेश आपल्याकडे स्ट्राईक घेण्यामध्ये यश प्राप्त करतोय. 26 धावा आतापर्यंत फळकावर सज्ज होतोय गोलंदाज. जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक उत्तुंग असा षटकार आणि या षटकाराने मात्र संजीवनी प्राप्त होताना दिसते ती वाशी संघाला. आणि या संजीवनी प्राप्त होऊन स्कोर जंप करताना दिसतोय, जंप उसळी घेताना दिसतोय 32 या धावसंख्येवर. एक खरोखर जबरदस्त शॉट म्हणावा लागेल. आणि त्यानंतर मात्र संघासाठी एक दमदार फलंदाजी करावी लागेल. आपण पाहू शकतोय की मुकेश म्हात्रे लेफ्ट हँडर बॅट्समन स्वतः संघाचा कर्णधार ज्या पद्धतीने खेळतो, आपल्या संघासाठी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणते या शॉटबद्दल CM? खरोखरच एक अप्रतिम फटका आपण तो पूल केला चेंडू आणि मिडविकेट्सला एसी मारेशीला पुढे भिरकावून दिला. खरोखरच एक आपल्या मंत्रमुग्ध अशा फलंदाजीने मनगटाच्या जोरावर भिरकावून दिला होता. उत्तुंग असा षटकार. माझ्या बाजूला आमचे स्कोरर अभिजित यांनी सांगितलेलं की ह्या 2 चेंडूंमध्येच फक्त 8 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. दरम्यान पुन्हा मारण्याचा प्रयत्न, कॅच होती, ड्रॉप केलेली आहे तिथे. विकेट किपर ह्याला नीटचा काही झेल घेता आलेला नाही आहे, अन्यथा एक मोठा गडी मात्र बाद झाला असता. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हरमधले 3 चेंडू शिल्लक असणाऱ्या फक्त इनिंगमधल्या फक्त 3 चेंडू बाकी आहेत. इथे जोरकत मारण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू जातोय. एक धाव घेतलेली आहे. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. आणि दुसऱ्या धावेसाठी जाताना दिसतोय ते दोन्ही फलंदाज. आणि त्याचबरोबर 2 धावा पाहायला मिळतात. आणि 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना 34 या धावसंख्येवर. 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आणि आपण पाहू शकतो आता मात्र संपूर्ण जबाबदारी 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडूंमध्ये एक चौकार किंवा षटकार आला तर समाधानकारक धावसंख्या होऊ शकते वाशी संघाची. सुकेश टू मुकेश. इथे जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु इथे चेंडू पकडू शकला नाही आणि चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी असा इशारा येतो आमच्या बाजूनी. आणि या 6 धावांनी मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं CM की षटकार चौकार आला तर समाधानकारक धावसंख्या होईल, तेच काहीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता मात्र 40 धावा फळकावर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. या शेवटच्या चेंडूवर काय कशमकश होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय ते बघायचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्टी आपण नेहमीच म्हणतो. कुठे मुसंडी मारली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र चांगली धावसंख्या पाहायला मिळते वाशी संघाची. जोरका शॉट, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराने मात्र ब्लॅकोपाच्या 2 षटकारांनी मात्र एक मजबूत सुट्टी देताना दिसतो तो वाशी संघ. एक चांगली सुरुवात, चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळते ती वाशी संघाची. जवळजवळ 46 धावा कुठून काढलेल्या आहेत, म्हणजे 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते. ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र 22 धावांची लयलूट केलेली आहे ती. मुकेश यांनी या ओव्हरमध्ये 3 षटकार लागले गेलेले आहेत CM. आणि 2 वाईडच्या रूपाने 2 22च्या रूपाने 2 एक्स्ट्रा धावा, अशा जवळजवळ 22 धावा कुठून काढलेल्या आहेत. तर प्रभाकर भाऊ जे 3 षटकार गेले ते खरोखरच अप्रतिम षटकार तर होतेच, पण जे सामन्याला कलाटणी देणारे आपण म्हणू शकतो जो झेल यष्टीरक्षकांनी ते सोडल्या गेल्यानंतर त्यानंतर एक षटकार आला. त्याच्यानंतर आपण बघितलं की जे 2 षटकार आले
ते एक तिथं जिथं 2 धावा नव्हते एकच धाव होती ती नक्कीच. एक धाव गेल्यानंतर जो आपण स्ट्राईक रोटेट म्हणतोय तो मुकेश यांना मिळाला आणि त्यांनी पुरेपूर फायदा उचलला आणि ती 2 षटकार शेवटच्या 2 चेंडूवर आले जेणेकरून धावसंख्येला आकाराला बघूया आता नक्कीच किती नक्कीच मागे CM पडतात. ती एक स्ट्रॅटेजी होती मुकेशची की आपल्याला स्ट्राईकवर जायचं आहे कारण ज्या पद्धतीने युवराज सिंग लेफ्ट हँडर बॅट्समन बॅटिंग करतो त्याच पद्धतीची बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली ती मुकेशच्या माध्यमातून आणि मुकेश हा एक हुकमी एक संघाचा तारणहार फलंदाज ज्याच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी नेहमी असते ती जबाबदारीने आज बॅटिंग करताना दिसत होता तो मुकेश आपल्या संघाला पुढे घेऊन जाताना दिसत होता आणि त्याचबरोबर 46 म्हणजे जवळजवळ 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते कळवा संघासमोर. तर मी विनंती करेन अधिक 40 संघ गावदेवी सानपाडा व अधिक 40 संघ कोपर खेळणे ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी कृपया जे नाणेफेकीचा मंच आहे टॉस का बॉस तिथं आपण यायचं आहे. गोठवली संघ पुन्हा एकदा या शीतपे घ्यायला आपण सगळ्यांनाच आमंत्रित करतो. आपण तुम्ही झाडाखाली जाताय काहीतरी तिथं चोख व्यवस्था असेल मिलिंद भाऊ नक्कीच काहीतरी व्यवस्था या इथं सगळ्यांचंच आपलं स्वागत. सुभाष भाऊ किरण भाऊ या आणि ह्यानंतरचा जो सामना होणार आहे तो गोठिवली विरुद्ध सानपाडा कोपर खेळणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस का बॉसच्या मंचवर इथे यायचं आहे. तर अधिक 40 संघ गावदेवी सानपाडा कर्णधार आणि कोपर खेळणे संघ कर्णधार या टॉस का बॉसवर या जरा नाणेफेकीचा कौल घेण्याचं कारण आपल्याकडे आता वेळ शिल्लक नाहीये. आणि आता टॉस का बॉस या मंचावर आपण आमंत्रित करतोय 2 संघाचे कर्णधार कोपरखेरणा आणि सानपाडा 11 या 2 संघातला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 संघातला सामना इथे दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण यायचं इथे टॉस का बॉसच्या मंचावर आणि ह्या नेहमीप्रमाणे एक इनिंग संपल्यानंतर आपली टॉस होते तरी कोपरखेरणा संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आहे की आपण यायचं टॉसच्या बॉसच्या मंचावर. तर इथे मात्र 46 धावांचं संरक्षण करण्यासाठी अधिक 40 संघ वाशी मैदानावर उतरलेला आहे. CM हा चंदू हा तुम्हीच आवाज द्या ना. टॉस करायचे भाई. तर या सामन्यातील पंच म्हणून निलेश म्हात्रे व रतन पाटील उत्कृष्ट खेळाडू बरोबर उत्कृष्ट पंचगिरी करताना 4 षटकामध्ये 46 धावा पटकावून 47 धावांचं कोपरखेरणे संघ आपला संघनायक पाठवायचा टॉससाठी ते टॉस का बॉसच्या मंचवर नाहीतर तुमची 1 ओव्हर कमी होईल लक्षात घ्यायचं आहे. आपला नियम आहे 1 इनिंग झाल्याच्या नंतर लगेच टॉस होते. तर इथे 47 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी अर्थातच विक्रम व अतुल मागच्याच सामन्यात त्यांनी 3 षटकांमध्ये 55 धावा लिहिल्या कुठल्या होत्या आणि आता बघूया या 4 षटकांमध्ये 47 धावांचं. CM आपल्या संघटनेचा नियम आहे की 1 इनिंग झाल्यानंतर टॉस होते. जर तोपर्यंत 1 ओव्हर झाली तर त्यांना काय भुर्दंड असेल तो मला माहिती नाही पण नियमाप्रमाणे आपण त्यांना भुर्दंड देऊ. तरी मी पुन्हा एकदा पुनश्च विनंती करतोय की कोपरखेरणे संघाच्या संघनायकांनी इथे टॉस का बॉसच्या मंचवर यायचं आहे टॉस करायची आहे ह्या पुढच्या सामन्याची. तर प्रभाकर भाऊ जे आपण म्हणतोय की आताच कालच आपल्या आयोजन समितीने नियमावली टाकलेली आहे की 5 ते 10 मिनिटं काहीतरी वाट बघायची असं मला पण नक्की आता लक्षात नाही तेवढे आता बुद्धी आपण साठी झालेलो आहोत त्याच्यामुळं. परंतु कोपरखेरणे संघाला विनंती असेल की या जेणेकरून आपण कर्णधार आला असेल किंवा आपला संघ कमी असेल तरी पण नाणेफेकी करून थांबू शकतो असा नियम आहे थोडक्यात आपल्या त्या म्हणजे सवलत आहे ती पण सवलतीचा जास्त आपण उपयोग करू नये असं वाटतं आणि जेणेकरून नाणेफेक करून घ्यावी मग नंतर आपल्याला नाणेफेक केल्यानंतर आपल्याला अर्धा तास मिळतोच. दरम्यान 47 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी विक्रम अर्थात कर्णधार त्याचबरोबर अतुल मडवी आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक नंदू सबका बंधू अधिक नंदूच असतील नंदूच.
नंदकुमार तळेगावकर आय थिंक नाही. पंचांकडे आपल्या खेळरेषीची दाद मागताना विक्रम पाटील उर्फ बंटी. दरम्यान मात्र इथे टॉस का बॉसच्या मंचवर इथे टॉस झालेली आहे. कोपरखेरणे संघाने टॉस जिंकलेली आहे. मी चंदूला विचारू शकतो की काय टॉसच्या जिंकल्यानंतर तुम्ही काय क्षेत्ररक्षण की फलंदाजी करणार आहे आणि कशा पद्धतीने करणार आहे त्याचं जरा विवरण आम्हाला करायचं आहे. प्रथम मी क्षेत्ररक्षण स्वीकारतो. नक्कीच कोपरखेरणे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. कुठपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार तुम्ही? 5 ओव्हरचा 30 ते 35 पर्यंत 30 ते 35 धावापर्यंत रोखू त्यांना. वा वा 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहे असं चंदू यांनी म्हटलेलं आहे. तर मी विचारू शकतोय की मडवी साहेब आपण कुठपर्यंत मजल मारणार आहे पहिली फलंदाजी करताना? आम्हाला यांच्या विरुद्ध कमीत कमी 50-60 धाव काढायला लागतात कारण संघ मजबूत आहे. नक्कीच संघ मजबूत आहे. 50 धावा कराव्यात लागतील. 5 ओव्हरमध्ये 50 धावा म्हणजे ॲव्हरेज धावा इथे ह्या मैदानामध्ये. चला परत एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया CM कडे. तर अभिनंदन नाणेफेकचं कौल जिंकल्याबद्दल अधिक 40 चेंडू कोपरखेरणे. त्याचबरोबर दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. अधिक 40 संघ गावदेवी सांडपाडा व अधिक 40 संघ कोपरखेरणे शुभेच्छा पुढील सामन्याकरता आपणास असतील. तर इथे मात्र 2 चेंडूमध्ये 3 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 22 चेंडूत 44 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू नंदू यांचा फुल टॉसमध्ये चेंडू बघायचा आहे. उजव्या डाव्याशीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू पंचांच्या हात मैदानात समांतरपणे रुंदावत आहेत. नकारात्मक चेंडूचा इशारा. अवांतर धावसंख्येने 1 धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती 4. बावीस चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. जवळजवळ 12 धावांची सरासरी कायम ठेवायची आहे. हळूवार पद्धत चेंडू सुरेख चेंडू पायचीची दाद मागताना पंचांनी ती दाद उचलून धरली कारण टोवर चेंडू त्यांचा बरोबर मधल्या एसटीवर चेंडू असावा असं पंचांना आढळून आलं जेणेकरून पायचीत देण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण झाली नाही. अशा प्रकारे पहिला मोठा आदरा तो अतुल मडवी यांच्या रूपाने पायचीच्या रूपाने बाद होताना दिसतात. पहिलं यश येतोय नंदू यांना आणि वाशी संघाला ते 4 या धावांवर. नक्कीच एक फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि बुंध्यातला चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि फळी यांचा मेचकूट जमला नाही आणि बरोबर प्लम विकेट म्हणतायत तसं अगदी स्टंपच्या लाईनमध्ये राहिला होता तो अतुल मडवी आणि सरळ अंपायर यांचे हात वर गेलेले आहेत आणि त्याचबरोबर पहिला गडी बाद झालेला आहे. तो मोठा हादरा म्हणावा लागेल. अतुल मडवीसारखा लेफ्ट हँडर बॅट्समन बाद होऊन डगआउटमध्ये येताना दिसतोय परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो एक अटॅकिंग बॅट्समन कुंदन. CM तर आपण सांगितलं खरोखर हरकत पद्धतीचा चेंडू होता पण हळूवारपणे चेंडूला उंची दिली होती. पद झालं त्या दाखवायला हवं होतं असे आमचे अभिजित मडवी एक उत्कृष्ट खेळाडू आम्हाला सांगतायत आणि खरोखरच जर पदल आली ते म्हणजेच फ्रंट फूटवर येऊन तो चेंडू जर फटकावला असता फुलटॉस मिळाला असता आणि कदाचित परंतु तसं घडायचं नव्हतं. पायचीत बाद झाली आणि अशा प्रकारे पहिला आदरा. अजूनही 21 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. 47 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 1 बाद 4 अशी धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर होताना दिसते कळवा संघाची. काहीसं पंचांबरोबर हितगुज करताना मुकेश स्वतः कर्णधार नंदू कुंदन यांच्यासाठी डावखुरे फलंदाज. अष्टपैलू तो सिद्ध करायचा आहे. गोलंदाजीचा चांगलाच भार उचलला होता आणि सुरेख चेंडू हळूवार पद्धतीचा चेंडू अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर धावसंख्या 1 बाद 4. नक्कीच सुंदर चेंडू गुडलाईन स्पॉटचा चेंडू रायझिंग डिलिव्हरी मारण्याचा प्रयत्न परंतु कोणत्या प्रकारचं फुट मुवमेंट नाही आहे तिथे. CM दरम्यान नक्कीच काहीसं हळूवार पद्धतीने चेंडू येतो आणि चेंडू फळी लवकर फिरली जाते. दरम्यान नंदू यांचा पुढचा चेंडू काहीसा जलद गतीचा पण हा चेंडू फेकून दिला होता. गती वाढवली होती ह्या चेंडूवर आणि 1 धाव मिळते कुंदन यांना. आपलं वैयक्तिक खातं उघडत संघाच्या धावसंख्येमध्ये 1 नाही भरणे होते. 5 चेंडूच्या समोर आणि शेवटचा चेंडू घेऊन येतील ते नंदू. पहिल्या षटकातील 47 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 5 चेंडूमध्ये 5 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. येणाऱ्या 19 चेंडू धाव्या असतील त्या 42. 3-4 षटकांचा सामना
पहिल्या फेरीतला जो सामना असतो, पहिला सामना असतो प्रत्येक संघाचा, तो 5 षटकांचा खेळवला आणि दुसरा जो सामना असेल जिंकल्यानंतर तो 4 षटकांचा खेळवण्यात येईल. दुसऱ्या फेरीतला सामना दरम्यान पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू नंदू यांचा आणि लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, काहीसा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पदलाली ते दाखवत होते परंतु ते काहीसं उजव्याच्या बाहेर निघून कदाचित सोडून देण्याचा मानस होता, परंतु तेवढाच लेग ब्रेक त्यांनी चेंडू केला आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 42-47 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करता. आत्ता मात्र काहीशी कठीण परिस्थिती होणार आहे, कारण येणाऱ्या 18 चेंडूत धाव्या हव्या असतील त्या 42 जवळजवळ 14च्या सरासरी धावसंख्या पटकावी लागेल. तर बघूया वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक कोण घेतो ते दुसऱ्या षटकाचं विवरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो एक पावणे संघाचे अष्टपैलू खेळाडू, त्याचबरोबर ज्यांचं तिन्ही भाषेवर असं प्रभुत्व असणारं असे हे उत्कृष्ट समालोचक प्रभाकर रामदास पाटील. थँक्यू CM. आणि जबरदस्त अशी कशमकश आपल्याला पाहायला मिळते. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत नंदू यांनी पहिल्या ओव्हरमध्ये आणि एक मोठा फलंदाज बाद केलेला आहे. आपण पाहू शकताय दुसरी ओव्हर प्रगतीपथावर दुसरी घेऊन येतोय तो शरद, म्हणजे कर्णधार मुकेश म्हात्रे यांनी चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी इथे हाताळताना दिसतोय. पहिली ओव्हर ही स्पिन गोलंदाज, दुसरा ओव्हरसुद्धा स्पिन गोलंदाज टाकताना दिसतोय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये स्पिन गोलंदाजाला यश आल्या कारणाने त्यांनी पुन्हा एकदा शरदसारख्या गोलंदाजाला गोलंदाजी दिलेली आहे आणि शरद आता गोलंदाजी करणार आहे. समोर असणार आहे तो कुंदन. राईट आर्म ओव्हर द विकेट, शरद तो कुंदन. धोडकस पाण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेतलेली आहे, चेंडू जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्ड मॅनला लेग बायचा इथे इशारा येतोय अंपायर आमच्या बाजूने आणि त्याचबरोबर एक धाव मात्र इथे पाहायला मिळते. एका धावेने एक धावाची वाढ होताना दिसते. 6 धावा फळकावर लागलेले आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 धावा 1 गडी बाद, 6 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. बहुत ही बड़ा संघर्ष करना पड़ेगा यहाँ पे कलवा टीम के लिए, क्योंकि बहुत ही बड़ा स्कोर यहाँ पे है. 4 ओवर में लगभग कितने रन चाहिए? 47. ओके, अभी 41 रन चाहिए 17 डिलीवरी में. और ये नो मैंस लैंड में गेंद थी. स्वयं विकेट कीपर भागते आए थे लेकिन पहुंच नहीं पाए तब तक. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. 1 रन के साथ में स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर है अब 7 रन, यानी कि 40 की गुंजाइश है अभी भी. 16 गेंदें और 40 रन की दरकार जीत के लिए. काफ़ी बड़ा लंबा संघर्ष है कलवा टीम के लिए, लेकिन क्रिकेट में कभी भी कहीं भी मोड़ बदल देता है. वो देखना है कि कहाँ कौन से गेंदबाज अपनी गलती करते हैं. राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद लोअर फुल टॉस की गेंद को घुमा दिया है. देखना है कैच है या नहीं है. ओ ये चली गई गेंद आउट ऑफ द बाउंड्री लाइन पार्क. देखना है हमें इशारा आता हुआ 6 रन का इशारा. ये हम वहां पे फील्डर कुछ बता रहे हैं वहां पे. उत्तुंग असा शॉट आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि या शॉटच्या माध्यमातून असा अंपायर आमच्याकडे इशारा करतायत 6चा, परंतु क्षेत्ररक्षक तिथे 4चा इशारा करतायत. तर बघूया काय. आपण पाहू शकताय तिथे एक प्रेक्षक तिथे बाउंड्री लाईनचा इशारा करताना दिसत आहेत, परंतु अंपायर डिसिजन विल बी द लास्ट डिसिजन. अंपायरचा पुन्हा एकदा आमच्या बाजूने इशारा येणार आहे. लाईव्ह मध्ये नाही दिसत. पंचांना निर्णय घ्यायचा आहे. खेळाडू वृत्तीने इथं मात्र हे करायचं आहे.
क्षेत्ररक्षकाची ही भूमिका निर्णायक असणार आहे, कारण इथे कोणत्याही प्रकारचं खेळाडूवृत्ती दाखवावी लागेल. 4 आहे की 6 आहे ह्याच्यावरती वाद चालू आहे आता सध्या. आणि आपण पाहू शकतो एक उत्तुंग असा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. बाउंड्री लाईनवर इथे बॉल पडलेले आहेत. 6 की 4. तर प्रभाकर भाऊ पंच सानपाडावाले आपण षटकार सांगता इकडून चौकार, तुम्ही दोघांनी सल्ला मस्तीत करून पंचांना सांगा काय जे असतील ते. कारण मागच्या सामन्यात अतुल यांनी स्वतः प्लिक केले, स्वतः खेळाडू वृत्ती दाखवली ती, तशीच खेळाडू वृत्ती आपण प्रत्येकाने दाखवूया. आयोजक वैभव तांडेल सुद्धा तिकडे पंचांचा गेलेले निर्णय आहेत. अंतिम राहील याची आपण नोंद घ्यायची आहे. कुठे आहे तो? त्याला काय दिसणार आहे त्याला यायला पाहिजे. मंगेश भाऊ कदाचित आपण बघितलं सानपाडावाले, तुम्ही बघितलं का? बघा ना, सांगा ना पंचांना काय ते सांगा. पंच मंगेश मात्रे, पंचांचा निर्णय अंतिम राहील, हरकत नाही. पंच आपण निर्णय घ्यायचा आहे. स्कोर तर याच्यावर अवलंबून आहे. 7 धावा झालेल्या होत्या, याचा निर्णय. बॉल चेंडू 3 झालेले आहेत. हा तिसरा बॉल तो. नाही तिसरा बॉल आहे, याला किती धावा ते बघायचे. चौकार ओके. आणि या 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली ती 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1-1-1 क्रिकेटमधली नेल्सन फिगर ज्याला म्हणतो ती फिगर आपल्याला पाहायला मिळते. 1-1-1-1 असं 1-1 फॉर द लॉस ऑफ 1 म्हणजे 11 धावा. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 3 चेंडू अजून येणे बाकी आहेत. सज्ज होते कुंदन, सज्ज होते शरद. राईट अमोव द विकेट. जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतो इथे पुढे सरकवला होता, मागे आलाय परत एकदा. 1 बाउन्स फील्ड केलेली आहे आणि इथे मात्र 2 धावा सहजगत्या काढताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. आणि त्या 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना जाते. धावसंख्या झालेली ते 13 धावा फळकावर लागलेल्या आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 आत्तापर्यंत चेंडू झालेले आहेत. या ओव्हरमधले 2 चेंडू येणे शिल्लक आहेत आणि चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो शरद आतापर्यंत. राईट अमोव द विकेट. इथे जोरका शॉट, चेंडू खोदून काढलेला आहे. ब्रह्मास्त्र म्हणावा लागेल. बुंद्यामधला यॉर्कर डिलिव्हरीचा चेंडू होता आणि इथे मात्र दुसरी धाव सहजगत्या घेताना दिसत आहेत. थोडासा प्रेशर तिथे टाकण्यात येतोय तो क्षेत्ररक्षकांवर आणि त्याचबरोबर 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झालेली ते 15 या धावसंख्या. प्रभाकर भाऊ फक्त सुरेख ताळमेळ खेळपट्टीवर धावण्याचा अधिक 40 क्रिकेट 50ची असून सुद्धा धावण्याची जी सप्लाय आहे ती सुरेख ताळमेळ खेळपट्टीवर धावण्याची. नक्कीच सीएम काय ताळमेळ आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि आता कुंदन सज्ज होतोय. शरद तू लोअर फुटाचा चेंडू भिरकावलेला आहे. चेंडू जातो तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हातामध्ये होता परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू हातातून निसटलाय आणि इथे मात्र 2 धावा परत एकदा. आणि या 2 धावांनी धावसंख्या पाहू शकतो 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि येणाऱ्या 2 ओव्हर म्हणजे 12 चेंडूंमध्ये 30 धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी. 12 डिलीवरीज आर लेफ्ट एंड 30 रन्स आर रिक्वायर्ड टू विन दिस मैच. बड़ी कशमकश करनी पड़ेगी यहाँ पे कलवा टीम के लिए. एक अच्छी ओवर उनको टीम में मैच में वापस ला सकते हैं. यानी कि 2 ओवर 30 रन की गुंजाइश, 15 की एवरेज से स्कोर निकालना पड़ेगा अगर मैच को जीतना है तो. तर दरम्यान आमच्या मंचावर विद्यानंद भाऊ पाटील कोपरखेरणे गावचे उत्कृष्ट क्रिकेटर समाजसेवक यांचं आगमन कृपया आपण स्थानापन्न व्हायचं. आयोजकांतर्फे त्यांची विनंती असणार आहे. दरम्यान मात्र 3री ओव्हर प्रगतीपथावर 3ऱ्या ओव्हरचं समालोचन करण्यासाठी आपल्यापर्यंत धावतं समालोचन एक प्रेक्षणीय सामना म्हणावा लागेल. एक जबरदस्त सामना. या सामन्याचं पृथक्करण समालोचन विवरण करण्यासाठी येत आहेत माझे मित्र CM पाटील.
तर आभारपूर्वक बघू तर धावसंख्या 47 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना 1/17 अशी धावसंख्या झाल्याने येणाऱ्या 12 षटकात अर्थात 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. अजूनही सामना जिंकण्यासाठी वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटकापर्यंत मुकेश. तर विद्यानंद भाऊ पाटील हे आमच्या ज्ञानविकास संस्थे कोपरखेड्याचे खजिनदार आहेत असं मी आपणास कळवू इच्छितो आणि सर्वांना देखील कळवू इच्छितो. दरम्यान इतर पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया आपण. तर मुकेश वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं 12 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष अजूनही गाठायचं आहे. खेळण्यासाठी सज्ज विक्रम उर्फ बंटी. पूल केला चेंडू मिडविकेटच्या दिशेने बघायचं खेळलेकच्या दिशेने चेंडू जातोय आणि चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. सुरेख फटका काहीसा हळूवार पद्धतीने चेंडू सोडून दिला होता आणि चौकाराचा यश येतोय तो निलेश म्हात्रे यांच्याकडून. अशा प्रकारे धावसंख्या होती ती 21 वर एका गड्याच्या मोबदल्यात 47 धावांचं लक्ष्याचं पाठलाग करताना येणाऱ्या 11 चेंडूत धाव्या हव्या असतील त्या 26. 15च्या सरीसरीने धावसंख्या फटकावायची आहे. बघूया कशा फटकेबाजी करतात आणि कशी गोलंदाजी करतायत ते वाशी संघ. ते अजूनही त्यांना 25 धावांचं संरक्षण करायचं आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू भिरकावला बघायचा चेंडू वतंग षटकार. चौकारानंतर लगोलग षटकार येतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 27. येणाऱ्या 10 चेंडूत आता मात्र धाव्या आहेत त्या केवळ 20 आणि 20 सरासरी काहीशी 15 वरून 12 वर आणलेली आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धाव्या असतील म्हणजेच 12 धावांची सरासरी असणार आहे षटकामागे. सुरेख फटकेबाजी पहिल्या चौकारानंतर उत्तुंग असा षटकार. 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत मुकेश यांनी 10 धावा दिलेत. स्वतः कर्णधार तो कर्णधारात गोलंदाजी करतात कर्णधार आणि दुसरे कळवा संघाचे कर्णधार खरपूस समाचार घेताना आणि आम्ही इथे मंचावर कलिंगड समाचार घेताना. दरम्यान मुकेश पुन्हा एकदा भिरकावला चेंडू झेल होतो का बघायचा आणि चौकार. हा चौकार जातोय काय चष्मा लावलेला नसल्यामुळं क्षमस्व षटकार. माझा चष्मा माझ्या डोळ्यावर नव्हता क्षमस्व आणि हा षटकार. धावसंख्या 33. सुरेख फटकेबाजी आणि चेंडू सोडून दिला नकारात्मक चेंडूचा इशारा. धावसंख्या 34. येणाऱ्या 8 चेंडूत केवळ आणि केवळ 7च धावा. माफ करा सॉरी 13 धावा. 9 बॉल 13 मागे आणि ते मात्र पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. धाव संख्या 40. मी 7 म्हणालो होतो मगाशी ह्या 6 षटकार येईल म्हणून. विवेक भाऊ गणित नाही कच्च्या घाई होते थोडीशी. मास्तर आम्हाला कुठाचा हरकत नाही. 8 चेंडू 7 धावा आणि ते मात्र पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने टक्कावले चेंडू. 1 धाव पूर्ण होताना दिसते आणि सुरेख क्षेत्राने यांचा परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. खराब चेंडू फेक चेंडू कधीचा परिणाम होताना दिसतोय. 3 धावा पूर्ण होताना दिसतात या शेवटच्या चेंडूवर. केवळ ह्या षटकात कर्णधार मुकेश यांनी 26 धावा दिलेल्या आहेत. मागच्या षटकात कळव्या संघाने 25 दिल्या होत्या विक्रम यांनी कर्णधार यांनीच आणि ह्या षटकात वाशीच्या कर्णधारांनी 26 धावा दिल्यात म्हणजे 1 अतिरिक्त धाव. येणाऱ्या 6 चेंडूत धावा असतील त्या केवळ आणि केवळ 4 धावा. या पुढच्या षटकाचं शेवटच्या षटकाचं विवरण करण्यासाठी माफ करा पंच आमचे गुणलेखक कळतं 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. एक नकारात्मक चेंडू टाकला होता. बरोबर 1 चेंडू बाकी आहे. थँक्यू चहाबद्दल. कदाचित तो माणूस बघूया कुंदन एक विजेतेपदाची धाव पटकावतायत का. मुकेश यांनी आपल्या मनगटाच्या जोरावर वैयक्तिक 23 धावा पटकावल्या. त्या सुरेख फटकेबाजी केली होती परंतु गोलंदाजीमध्ये त्याच्यापेक्षा
3 अधिक आता या किती देतात ते बघायचं आहे. 26 धावा दिले आहेत. शेवटचा चेंडू यावेळेचा बाकी आहे. खेळण्यासाठी सज्ज असतील ते कुंदन. आणि ते फटकावलंय, बघायचं आहे की झेल होतोय का. अरे अरे सांभाळून स्वास्थ्य शरीर आयुष्यमान बिंदास, हरकत नाही. मैदानावर झेल टाकून झेल घेण्याचा प्रयत्न. धावांची बरोबरी झालेली आहे. ते 46 धावा झालेली आहेत. एकच धाव औपचारिकता शिल्लक आणि या षटकात 28 धावा झालेल्या आहेत. नक्कीच आता मात्र खरोखरच 28 धावा एका सोमनाथ भाऊ सांभाळून आणि अतिशय उत्कृष्ट. सीएम मगाशीच म्हटलं होतं 2 ओव्हरमध्ये थोडासा ढेपाळत होता संघ, परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी आपण नेहमी म्हणतो. कोणत्या घडीला काय होईल त्याचा नेम नाही आहे, ते तिथे आपल्याला पाहायला मिळालं. औपचारिकता फक्त एकच धाव विजेतेपद मिळवायचे. या षटकाचं विवरण करायचं. दोन धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी. 6 चेंडू 2 धावा. काय इथे पोहोचलेलं आहे आणि विकेट किपरला हेही कळालं नाही आहे की दोन्ही फिल्डर एकाच लाईनमध्ये आहेत तिथे. आणि अशा पद्धतीने 1 धाव मात्र घेतलेली आहे दोन्ही फलंदाजांनी आणि 1 धाव म्हणजे औपचारिकता शिल्लक आहे. असं वाटत होतं कुठेतरी की वाशी संघ वरचढ होतो की काय, पण अगदी मुसंडी मारली. 3ऱ्या ओव्हरमध्ये 28 धावांची लयलूट आणि त्या जोरावर संघ सहज विजयी होताना दिसतोय तो कळवा संघ. पुन्हा एकदा योगेश आपल्या बॉलिंग मार्कवर. जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 4 धावांसाठी खणखणीत ब्रँडेड चौकार. अभिनंदन कळवा संघ. आपण दुसरा सामना देखील जिंकला. आधी 3ऱ्या सामन्याच्या प्रतीक्षेत आपण आहेत. उपांत्य फेरीमध्ये आपण उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. तर संध्याकाळी संध्याकाळी आपला शेवटचा सामना कदाचित मे बी असू शकतो तो. तर या आपण आयोजक वैभव तांडेल भाऊ आपण या. आम्ही काहीशी रजा घेतो आमच्या संघाचा सामना असल्याकारणानं.